95 मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणीच्या आकड्यांमध्ये विसंगती असल्याचं नमूद करण्यात आलं। विशेषतः निवडणूक आयोगाच्याच वोटर टर्नआउट ॲपनं दाखवलेलं मतदान आणि EVM मधून मोजलेल्या मतांमध्ये तफावत आढळली। हा अहवाल म्हणतो की या मतदारसंघांमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचा विजयाचा दर लक्षणीयरित्या जास्त आहे। अहवालात असंही म्हटलंय की मतदान केंद्रावरचं CCTV फुटेज आणि मतदार याद्या सार्वजनिक करण्याची मागणी आयोगानं दुर्लक्षित केली आहे। या अहवालामुळं निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि विरोधी पक्षांना आपले आरोप पुढे रेटण्यासाठी आधार मिळाला। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली होती। फेब्रुवारी 2025 त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत दावा केला की महाराष्ट्रात मतदार यादीत 16 लाख अतिरिक्त मतदार होते, जे राज्याच्या प्रौढ लोकसंख्येपेक्षा जास्त आहे। त्यांनी लोकसभा निवडणूक आणि